बदलू शकत नाही। ना मी, ना तुम्ही, ना या जगातलं कोणीही। मला माहित नाही हे ऐकून तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल, स्वीकाराल की नाकाराल, किंवा कदाचित कोणाचा विश्वासच बसणार नाही। म्हणूनच हे सत्य अचानक तुमच्या समोर ठेवण्याआधी तुमच्या मनाची तयारी व्हावी, म्हणूनच तुम्हाला पूर्वकल्पना देणं आवश्यक समजते। मी जे सांगणार आहे ते ऐकण्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात? रघुदादा, मोठ्या साहेबांचा अपघात नक्की कशामुळे झालेला? जी गोष्ट सांगणं आजवर टाळत आले होते ती गोष्ट सांगायची वेळ आली आता। काय झालं? वातावरण एकदम गरम दिसतंय आजी। अभि थांब थांब, मी सांगतो, थांब। रायकर वकिलांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या 6 महिन्यात हे घर, त्यानंतर या घराचं, या व्यवसायाचं आणि या मालमत्तेचं काय करायचं त्याचा अंतिम निर्णय अभिमन्यू घेईल। आणि हे ठरवलं कोणी? नाही, हे शक्य नाही। आई, अगं तू कमीत कमी आम्हाला तरी विश्वासात घ्यायला हवं होतंस। हा निर्णय माझा नाही, तुमच्या दादाचा आहे। त्यांनी लिहून ठेवलेली त्याची इच्छा आहे ही, त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप चालणार नाही। आणि मग माझं काय? या प्रॉपर्टी करता, या घरादारा करता मी इतकी वर्ष कष्ट केली आहे, ते दादाला दिसले नाहीत का? आणि आई, या घरात निर्णय घ्यायचा अधिकार हर्षवर्धनला सुद्धा आहे। तो हक्क तर तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही ना? त्यालाच अधिकार आहेत का? या घरासाठी, या व्यवसायासाठी, या कुटुंबासाठी मी पण रक्ताचं पाणी केलंय, आटवलाय जीव, झटलोय, इथे काम केलंय रोज। काम केलंय तू? नुसतं मीटिंगला बसणं म्हणजे व्यवसायाकरता काम करणं होत नाही, त्याकरता बाहेर पडावं लागतं, घाम गाळावा लागतो। हो का? तू आहेस ना सक्षम, तर मग इथले अधिकार सगळे अभिकडे गेले कसे? दे ना उत्तर। का नाहीये का उत्तर? काका राजवर्धन, बोल। प्लीज प्लीज, असं काय करताय तुम्ही दोघं? अरे हे मग सगळं ह्याला सांग ना। अरे हेच बघायचं नव्हतं मला, म्हणून इतके दिवस शांत होते मी। अजून अभिमन्यूच्या हाती काही लागलंही नाही आणि तुम्ही एकमेकांचे शत्रू झालात। आई, अगं आमचा कोणाचाच अभिमन्यूवरती राग नाहीये, तो खरंच आहेच सक्षम। या सगळ्यावरती आता एकच उपाय दिसतो, वाटण्या करा। काही लोकांच्या नशिबात काय लिहिलं असेल काय सांगता येत नाही हो। मोठ्या साहेबांच्या बाबतीत पण असंच घडलं। मोठ्या साहेबांना ते पुरस्कार मिळाला होता, मग ते सगळ्या कुटुंबाला घेऊन फिरायला गेले। इकडे ते काय ते शाळा घेऊन जाते ना सहलीला, थंड हवेचं ठिकाण, महाबळेश्वर। हा, महाबळेश्वरला गेले होते। मग तिकडे मोठ्या साहेबांचं आणि सगळ्यांचं भांडण झालं। भांडण? हा, मोठ्या साहेबांचं सगळ्यांशी भांडण झालं। हा हा, भांडण झालं। पुढे काय झालं आणि भांडण काय झालं होतं? या घरादाराचा, मालमत्तेचा ज्याचा हिस्सा ज्याला त्याला देऊन टाका। तुझं